संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज आपण एक अतिशय हृदयस्पर्शी बोधकथा ऐकणार आहोत. या कथेचे शीर्षक आहे उपकाराची परतफेड. आपण कोणाचे तरी अश्रू पुसले तर ईश्वर आपले दुःख नक्कीच दूर करतो, हे सांगणारी ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. समीर नावाचा एक गरीब पण अत्यंत हुशार मुलगा होता. समीरच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. वडील लहानपणीच वारले होते आणि घरी त्याची वयस्कर आई आजारपणाशी झुंज देत होती. आईचे औषधपाणी आणि स्वतःच्या शाळेची फी भरण्यासाठी समीर भर उन्हात घरोघरी वर्तमानपत्रे विकायचा. आई, तू काळजी नको करू ग. आजचे पेपर विकले की तुझ्या गोळ्या घेऊन येईन. थोडा उशीर होईल ग, पण मी नक्की लवकर येईन. एकदा कडाक्याचे ऊन पडले होते. रस्ते विस्तवासारखे तापले होते. समीरच्या पायात नीट चपलाही नव्हत्या. फिरून फिरून त्याला खूप तहान लागली आणि थकव्यामुळे डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. तशाच अवस्थेत त्याने एका मोठ्या बंगल्याचे दार ठोठावले. कोण आहे रे तिकडे? अरे बाळा, इतका घामाघूम झालायस? आत ये, आधी सावलीत बस. काय हवंय तुला? पाणी हवंय? काका, खूप तहान लागली आहे. प्यायला थोडं पाणी मिळेल का? मला खूप चक्कर येतेय. हे बंगल्याचे मालक दादासाहेब यांनी त्याची ती अवस्था पाहिली. त्यांनी त्याला नुसते पाणीच नाही दिले, तर सन्मानाने घरात घेतले आणि पोटभर जेवण दिले. जेवताना त्यांनी समीरची आपुलकीने चौकशी केली. बाळा, एवढ्या उन्हात पेपर का विकतोयस? तुझे आईबाबा काय करतात? या वयात तर तू शाळेत असायला हवेस. काका, वडील नाही आहेत मला. घरी माझी वयस्कर आई आजारी आहे. तिच्या औषधांसाठी आणि माझ्या शाळेच्या फीसाठी मला हे काम करावंच लागतंय. मला खूप शिकायचंय काका. समीरचे प्रामाणिक बोलणे ऐकून दादासाहेबांचे डोळे ओलावले. त्यांनी त्याच्या आईच्या औषधांसाठी आणि त्याच्या पुढील शिक्षणासाठी काही पैसे त्याच्या हातात ठेवले. हे घे बाळा, हे तुझ्या आईच्या औषधांसाठी आणि तुझ्या फीससाठी. तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. लक्षात ठेवा, गरिबी ही माणसाला हरवण्यासाठी नाही, तर जिद्दीने लढायला शिकवण्यासाठी येते. तू मोठा साहेब हो. 20 वर्षे उलटली. दादासाहेब आता वृद्ध झाले होते. दुर्दैवाने त्यांचा व्यापार बुडाला आणि ते आजारी पडले. त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च लाखांच्या घरात होता. दादासाहेब काळजीत होते की आता पैसे कुठून येणार. देवा, आता मी काय करू? माझ्याकडे तर उपचार करायलाही पैसे उरले नाहीत. माझं काय होईल आता? हाच माझा शेवट आहे का? तितक्यात हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर तिथे आले. त्यांनी दादासाहेबांचा रिपोर्ट पाहिला आणि शस्त्रक्रिया यशस्वी केली. जेव्हा डिस्चार्जची वेळ आली तेव्हा दादासाहेबांच्या हातात हॉस्पिटलचे बिल आले. बिलावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, पेड, अर्थात भरलेले आहे. दादासाहेब, ओळखलं का मला? मी तोच समीर ज्याला तुम्ही 20 वर्षांपूर्वी मदत केली होती. तुमच्या त्या शब्दांनी आणि प्रेमाने मला आज इथवर पोहोचवलं. तुम्ही आज सुरक्षित आहात, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे. बिलाखाली एक ओळ लिहिली होती. या बिलाची किंमत 20 वर्षांपूर्वी एका तहानलेल्या मुलाला दिलेल्या आधाराच्या शब्दांनी आणि मदतीने आधीच चुकवली आहे. आपलाच डॉक्टर समीर. तर बालमित्रांनो, समीरने दादासाहेबांच्या उपकाराची परतफेड अशा प्रकारे केली. माणुसकी पेराल तरच माणुसकी उगवेल. ही होती लेखक श्री सुदाम साळुंखे सर आणि सनी म्युझिक स्टुडिओ सादर केलेली बोधकथा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत. धन्यवाद.